हाय फ्रेंड्स, आपले जे काही कर्म आहे म्हणजेच तुम्हाला रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येत असेल, मनीमध्ये, करिअरमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहे आणि ते सॉल्व होत नसतील तर आपल्याला कर्म प्रेयर करून रिलीज करावे लागतात. कार्मिक ब्लॉकेजेस रिसॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला कार्मिक प्रेयर करावी लागते आणि त्यामुळे आपले जे काही गेल्या जन्मातले, या जन्मातले किंवा आपण केले असणार किंवा नाही केले असणार तरी ही परिस्थिती आपल्याला फेस करावी लागत आहे. तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम ही कार्मिक प्रेयर करावी लागते. तर ही कार्मिक प्रेयर करून आपण आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करू शकतो. आणि 21 दिवस जर केला आणि जास्तीत जास्त खूप जास्त प्रमाणामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील आणि सॉल्व होत नसेल तर त्यांनी 90 डेजपर्यंत हे प्रेयर करायची आहे. आणि ही प्रेयर केल्यानंतर काही मिनिट होपोनोपोनो प्रेयरसुद्धा करायची आहे. त्यानुसार आपले कार्मिक जे काही ब्लॉकेजेस आहेत ते रिलीज होतात आणि आपलं जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते पूर्ण होत असते आणि ह्याचे चमत्कारी रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये दिसतील. तर यासाठी तुम्हाला कार्मिक जे काही ब्लॉकेजेस आहे या जन्मातील, गेल्या जन्मातील किंवा मन वचन कर्माने तुम्ही काही बोलले असेल तर त्यासाठी ॲक्सेप्ट करून तुम्हाला ही कार्मिक प्रेयर करायची आहे. ओके, तर प्रेयर करण्यापूर्वी आपल्याला एक शांत ठिकाणी बसायचं आहे. ज्ञान मुद्रामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ आणि डोळे मिटायचे आहे आणि हळूवार श्वास घेत, दीर्घ श्वास घेत हळूहळू सोडायचा आहे. आणि आपल्या थर्ड आय चक्रावर म्हणजेच आज्ञा चक्रावर ध्यान लावायचं आहे, लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि आता आपण प्रेयरला स्टार्ट करणार आहोत. हे परमपिता परमात्मा, मी या क्षणी आपल्या कर्माची माफी मागत आहे. यावेळेस ह्या टाईमला, या क्षणी आपल्या कर्माची माफी आपल्याला मागायची आहे. दोन्ही हात जोडायचे आहे आणि नमस्कार करतो तसं करून आपल्याला माफी मागायची आहे. त्यानंतर आपल्याला ज्ञान मुद्रामध्ये बसता येते. हे ईश्वर, हे परमपिता परमात्मा, माझे इष्टदेव, आपण ज्यांना कुणाला मानतो ते तिथे म्हणायचं आहे. 33 कोटी देवी देवता, श्री माताजी, माझे एंजल, हा ब्रह्मांडातील परमशक्तींनो, मी माझ्या केलेल्या कोणत्याही गलत कर्म, माझ्या ह्या जन्माचे असो किंवा गेल्या काही जन्माचे किंवा कोणत्याही जन्माचे असो, मी पूर्ण हृदयाने, मन वचन कर्माने हर एक आत्म्याला, परमपिता परमात्माला, ब्रह्मांडातील सर्व शक्त्यांना, ह्या सर्व संसाराला ज्यांना मी कळत नकळत दुःख पोहोचवले असतील तर मी माफी मागते. हे ईश्वर, हे परमपिता परमात्मा, श्री माताजी, माझे इष्टदेव, 33 कोटी देवी देवता, माझे एंजल, ह्या ब्रह्मांडातील परमशक्तींनो, मी माझ्या केलेल्या कोणत्याही गलत कर्म, माझ्या या जन्माचे असो किंवा गेल्या काही जन्माचे किंवा कोणत्याही जन्माचे असो, मी पूर्ण हृदयाने, मन वचन कर्माने हर एक आत्म्याला, परमपिता परमात्म्याला, ब्रह्मांडातील सर्व शक्त्यांना, ह्या सर्व संसाराला ज्यांना मी कळत नकळत दुःख पोहोचवले असतील तर मी माफी मागते. आणि सोबतच मला कोणी पण कधीही किंवा कोणत्याही जन्मात दुःख दिले असणार किंवा मला कष्ट पोहोचवले असणार तर मी त्यांनासुद्धा माफ करते. मला कोणत्याही प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव यू. हे प्रभू, हे माझे इष्टदेव, अल्लाह, खुदा, गॉड, लॉर्ड बुद्धा, माताजी, माझे स्पिरिट गाईड, माझे मार्गदर्शक, मी तुमची संतान आहे. तुम्हीच मला या पृथ्वीतलावर पाठवलं आहे. तुम्ही माझे अस्तित्वगत माता पिता आहात. माझे प्रेमळ प्रभू, माझे परमपिता परमात्मा, तुम्ही मला ह्या संसाराच्या पाठशालामध्ये काही शिकवण्यासाठी पाठवलं आहे आणि मी ते शिकत आहे. हळूहळू आपल्या कृपेने
माझं ज्ञान आणि समज वाढत आहे. परंतु हे परमपिता परमात्मा, माझ्या नासमजीमुळे, माझ्या अज्ञानतेमुळे मी खूप असे कर्मे करून गेली आहे, की ज्यामुळे त्या कारणाने मला ह्या जीवनामध्ये काही छोट्या मोठ्या तकलीफमुळे, काही प्रॉब्लेम्समुळे मला कष्ट उचलावे लागत आहे. मी कळत नकळत कोणाचं मन दुखावलं असेल, कोणाला हानी पोहोचवली असेल, आपल्या स्वार्थसिद्धीसाठी कोणाला कोणत्या ना कोणत्या रूपात कष्ट दिले असणार. तर हे प्रभू, मी आता जाणून घेत आहे, हे परमपिता परमात्मा, की मी किती लोकांचे मन दुखावले असेल, कित्येक हृदयांना मी कष्ट पोहोचवले असतील. हे करुणासागर परमपिता परमात्मा असलेल्या ह्या परमपिता परमात्मा, हे रहम दिल, मी आज तुम्हाला त्या गुन्ह्यांसाठी माफी मागण्यासाठी आली आहे. हे करुणासागर, मी नम्रतापूर्वक उदार अंतकरणाने तुमच्या समोर प्रार्थना करत आहे, विनम्र प्रार्थना करत आहे. हे परमपिता परमात्मा, मला क्षमा करा, मला कृपा करून क्षमा करा. मी अज्ञान अबोध बालक आहे. माझ्या हातून कळत नकळत अनेक काही गलत्या झाल्या आहेत, अनेक अपराध काही झाले असतील किंवा नाही झाले असणार, तरी पण मला क्षमा करा प्रभू. मी जाणून बुजून पण काही स्वार्थसिद्धीसाठी खूप जास्त गलत्या करते आणि केल्या आहेत. आणि कळत नकळत मी कित्येक लोकांना हर्टसुद्धा केलं असेल किंवा नाही केलं असेल, किंवा दुःख दिलं असेल किंवा नाहीसुद्धा दिलं असेल, तरी पण मला क्षमा करा. हे परमपिता परमात्मा, तुम्ही मला ज्या उद्देशासाठी ह्या पृथ्वीतलावर पाठवले, त्या उद्देशापासून मी खूप वेळ भटकली आहे. आता हळूहळू आपल्या जीवन लक्ष्याकडे वळण्याचा मी प्रयास करत आहे. हे परमपिता परमात्मा, माझं मार्गदर्शन करा, मला योग्य रस्त्यावर तुम्हीच चालवा. तुम्हीच माझ्या लाईफचं पर्पज शोधून द्या आणि माझ्या मागच्या गुन्ह्यासाठी, चुकांसाठी मला माफी द्या. ज्या लोकांप्रती कळत नकळत कोणती पण मी भूलचूक झाली असेल, तर मी वारंवार कान पकडून आपलं प्रेमभाव तुमच्या चरणी मी समर्पित करीत आहे. मी स्वतःला सरेंडर करत आहे. कृपा करून मला क्षमा करा. त्या लोकांप्रती ज्या संवेदना मी जाहीर करते, त्यांच्याप्रती मी अपराध केली आहे, मला माफ करा. कृपा करून मला माफ करा. माझ्या चुकांसाठी क्षमा करा. पुढे मला त्या चुकांपासून वाचवण्यासाठी मला ताकद द्या. हे परमपिता परमात्मा, मला अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन चला. कळत नकळत काही चुका माझ्या हातून झाल्या असल्यास मला उदार अंतकरणाने तुम्हीसुद्धा एक अज्ञान अबोध बालक समजून मला क्षमा करा. मी हीच विनम्र प्रार्थना करत आहे. मला माफ करा. मला क्षमा करण्यासाठी थँक्यू सो मच. मला क्षमा करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. डिअर युनिवर्स, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. डिअर कर्मा, I take 100% responsibility in my karmas. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear karma, I take 100% responsibility in कर्मा. मी त्या कर्मांशी माझ्या हातून मन वचन कर्माने काही कळत नकळत काही चुका झाल्या असतील, किंवा अबोधपणे माझ्या हातून काही चुका झाल्या असतील, अज्ञानतेमध्ये झाल्या असतील, किंवा मी चुका नाहीसुद्धा केल्या असतील, तरी त्यासाठी मी क्षमा मागत आहे. मला कृपा करून क्षमा करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. डिअर कर्मा, माझ्या हातून कधी काही चुका झाल्या असतील, नाही झाल्या असतील, तरी मला क्षमा करावे. ह्या कर्माची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी 100% मी घेत आहे. त्याबद्दल मला प्रत्येक कर्माची मी जबाबदारी घेत आहे, मी स्वीकारत आहे. त्याबद्दल मला क्षमा करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. डिअर कर्मा, आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी इन कर्मा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी.
प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर कर्मा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव्ह यू. माझ्या हातून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर मला अज्ञान अवध बालक समजून हे परमपिता परमात्मा मला क्षमा करा. कृपा करून मला क्षमा करा. मी मन वचन कर्माने कधी कुणाला काही बोलून गेले असणार, कधी कुणाचे मन दुखवले असणार, कधी मी माझ्या स्वार्थासाठी काही केलं असणार तर मला क्षमा द्या. मला कृपा करून क्षमा करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear Karma, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear Karma, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. ह्या पद्धतीने आपल्याला कर्मा प्रेयर करून आपले कर्म रिलीज करायचे आहेत आणि ही प्रेयर आपल्याला कंटिन्यू 21 डेज 21 दिवस आपल्याला करायचं आहे. आणि ज्यांच्या लाईफमध्ये खूप सारं स्ट्रगल येत आहे आणि काही मॅनिफेस्टेशन पूर्ण होत नाही आहे, कित्येक वर्षापासूनचे काही मॅनिफेस्टेशन असतात ते पूर्ण होत नाही आहे किंवा लाईफमध्ये ऑब्स्टेकल्स दिसत आहेत, अशा वेळेस आपल्याला ही कार्मिक प्रेयर 21 डेज करायची आहे. आणि जास्तीत जास्त प्रॉब्लेम जर असतील तर तुम्हाला कंटिन्यू 19 डेज म्हणजेच 90 दिवस तुम्हाला हे करायचं आहे. 3 महिने लगातार जर तुम्ही केले तर हे तुमच्या लाईफमध्ये ही प्रेयर चमत्कारीरित्या बदल घडवून आणणार. आणि जे काही तुमचे पास्ट कर्म असतील, आताचे कर्म असतील, वचन कर्माने जे काही झालं असेल कळत नकळत अज्ञानतेपणे, तर ते रिलीज होणार आणि तुमचे ऑल मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार आणि तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स, सक्सेस सर्व काही अट्रॅक्ट होणार. तर तुम्हाला दिवसातून कमीत कमी 1 वेळा तरी ही प्रेयर करायची आहे आणि शक्य असल्यास सकाळी आणि रात्रीला ही प्रेयर करायची आहे. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. युनिवर्स ब्लेस यू. युनिवर्स ब्लेस यू.